मराठी माणूस धंदा करायला घाबरतो की लाजतो कळत नाहीये. अरे आपले स्वतःचे शेतकरी बांधव, आपला बळीराजा एवढा कष्टाने माल पिकवतो आणि मुंबईच्या जनतेसाठी पाठवतो. आपली मराठी पोरं ह्या मध्यस्थी उभी असतील तर अजून स्वाभिमानाने शेतकरी माल मुंबईला पाठवतील की आपला माणूस उभा आहे, आपला मराठी माणूस उभा आहे, जाऊ द्या माल. हे परप्रांतीय बाहेरून येऊन इथं हेही योग्य दर देतात शेतकऱ्यांना. हे काय फसवणूक करत नाही किंवा काय नाही. पण आपली मराठी माणसं लाजतात की घाबरतात मला सांगता येणार नाही. लाज वाटायला मराठी माणसं स्वाभिमानाने 5 ते 9 नोकरी करतील, धंदा करायला का लाजतात? घाबरायचा तर प्रश्नच नाही आला पाहिजे. महाराष्ट्र आपला आहे, ही मुंबई आपली आहे. घाबरायचंय कोणाला धंदा करायला? तुम्ही धंद्यात पडून बघा, धंद्यावर प्रेम करा. धंदा तुम्हाला नुकसानात टाकणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आपलेच बांधव गावावरून माल पाठवणार, भाजीचा नाही. तुम्ही कोणताही धंदा करा. नोकरी करूनच सगळं होतं असं काय नाही. नोकरी करून हप्ते भरसाल, स्वप्न नाही पूर्ण होणार तुमची. धंदा शिका. धंदा मराठी माणसाचा आहे. काहीही करा, घाबरू नका, लाजू नका.